वाढणारं शहरीकरण आणि होणारे प्रदूषण याला रोखण्यासाठी वृक्षारोपण करणं अतिशय गरजेचं आहे। याच उद्देशाने पनवेल प्रेस क्लबच्या माध्यमातून नुकतेच लोकनेते दिबा पाटील विद्यालय पनवेल येथे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे आयुक्त श्री मंगेश चितळे, पनवेल महापालिकेचे शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण उपस्थित होते। पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल आयुक्त आणि आमदार यांनी त्यांचं अभिनंदन केलं। त्याचबरोबर अशाच प्रकारचे उपक्रम पनवेल प्रेस क्लबच्या माध्यमातून सातत्याने पार पडावे असे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केलं। नमस्कार। खरं तर आज आपण पाहतोय की पनवेल शहर जे आहे सगळीकडे हिरवगार होतानाचं चित्र आहे। विशेष म्हणजे वृक्षारोपण ही काळाची गरज आहे आणि त्याचबरोबर आज दिबा पाटील या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या ठिकाणी आपल्यासोबत आमदार प्रशांत ठाकूर जे आहेत। सर, खरं तर आज शहरीकरण होत असताना वृक्षारोपणाची खरंच काळाची गरज आहे, कशा पद्धतीने पाहता याकडे? पनवेल प्रेस क्लबच्या माध्यमातून आज लोकनेते दिबा पाटील विद्यालयामध्ये हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। त्याबद्दल प्रशांतजी मी तुमच्या सगळ्या सहकार्यांचं, प्रेस क्लबच्या सर्व सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आपण सगळेच जण सातत्यानं पर्यावरणाची चर्चा करत असतो। पत्रकारिता क्षेत्रामधले अनेक जण पर्यावरण या विषयावरती चिंता व्यक्त करत असतात, पण ही नुसती चिंता व्यक्त करणं वेगळं, जे चुकीचं करतायत त्यांच्यावर आसूड ओढणं हे वेगळं, पण आपल्या कृतीतून आपण ते घडवून दाखवणं हे मला असं वाटतं की खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे या प्रेस क्लबच्या उपक्रमाचं मी स्वागत करतो आणि म्हणूनच अशा या उपक्रमाला मला उपस्थित राहता आलंय। मला त्याबद्दल मनापासून आभार मानायचे प्रेस क्लबचं आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हातातून अशाच पद्धतीनं वेगवेगळी सामाजिक कामं घडत राहो। यापूर्वी देखील आपण अशाच पद्धतीनं अनेक सामाजिक कार्यक्रम केलेले आहेत। मला खात्री आहे की या कार्यक्रमामध्ये उत्तरोत्तर वाढच होता। पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये 1.25 लाख वृक्षारोपण आणि वृक्ष लागवड करण्याचं ध्येय पनवेल महापालिकेनं घेतलं असून रस्त्याच्या दुतर्फा कडेला देखील वृक्षारोपण करणार असून खारघरची टेकडी देखील हिरवीगार करणार असल्याचं ध्येय महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितलं। नमस्कार। महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो। विशेष म्हणजे आपण पाहतोय की महाराष्ट्रभरामध्ये वृक्षारोपण हे पावसाळ्यामध्ये जोरात होत असतं आणि विशेष आता पाहतोय की शहरीकरण होत आहे। एका साईडला सिमेंटची जंगलं उभे राहत आहेत, पण अशा वेळेला आज वृक्षारोपण करणं हे गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आज महापालिकेचे आयुक्त चितळे साहेब या ठिकाणी आलेत आणि विशेष म्हणजे हे वृक्षारोपण या ठिकाणी करण्यात आलंय। सर, काय संदेश द्याल संपूर्ण महाराष्ट्राला आणि नवीन पिढीला? पर्यावरणाचं जतन करणं हे सर्व नागरिकांचं आणि महापालिका सगळ्यांचंच आपलं समाजाचं कर्तव्य त्यामध्ये आहे। त्या दृष्टीने पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये महानगरपालिका 1.25 लाख झाडांचा आमचा संकल्प आहे, त्याची आम्ही लागवड करतो यावर्षी, जेणेकरून महामार्गाच्या दुतर्फा मोठे मोठे ट्री बेल्ट्स आपण कशा प्रकारे तयार करू शकू, मियावाकी गार्डन्स कशा प्रकारे तयार करू शकू आणि आता आमचं पुढचं प्लॅनिंग आहे ते खारघरचा जो डोंगर आहे पूर्णपणे तो हिरवा करायचा आपल्याला। त्या दृष्टीने देखील आम्ही मोहिमांचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये अनेक NGO आपल्यासारखे प्रेस क्लब्स त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत, हिरिरीने सहभागी होत आहेत, विद्यार्थी सहभागी होत आहेत आणि सर्व समाजाच्या सहकार्याने ही पर्यावरणाची चळवळ आपण या ठिकाणी पुढे चालू केलेली आहे आणि ती फार चांगली फलद्रूप होईल। आपल्याला येत्या पुढच्या 1 ते 2 वर्षामध्ये आपल्याला ह्या पूर्ण शहराचं ग्रीन कल्चर आपलं वाढलेलं दिसेल या ठिकाणी, असं नक्कीच मला आशावाद वाटतं। अगदी सर, पण आज ह्या शाळेमध्ये वृक्षारोपण केलं, खरं तर विद्यार्थ्यांना म्हणजे पुढच्या पिढीला अतिशय महत्त्वाचा संदेश आहे। काय सांगाल पुढच्या पिढीसाठी? वृक्ष असतील तर माणसं जगतील, हाच मेन संदेश आहे त्याच्यामध्ये। कारण एन्व्हायरमेंटच्या अनुषंगाने आपण जर का बघितलं नाही, प्रत्येक गोष्ट आपण त्या पद्धतीने केली जर का नाही, तर मात्र माणसाचा सर्वनाश ठरलेलाच आहे। त्या दृष्टीने जर का आपण स्वतः जगायचं असेल, आपली पुढची भावी पिढी जर का जगायची असेल, तर वृक्ष आपण लावलेच पाहिजे। त्यामुळे वृक्षवल्ली आम्हा सोयरी हे वचन आपण मनोमन आपल्या आचरणामध्ये आणलं पाहिजे, हेच महत्त्वाचं आहे। धन्यवाद। त्याचबरोबर पनवेल प्रेस क्लबच्या या उपक्रमाचं त्यांनी कौतुकही केलं। विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचं महत्त्व कळावं त्याकरिता एक पेड़ मां के नाम असा उपक्रम सातत्यानं शाळेच्या माध्यमातून राबवण्यात येतो अशी माहिती
पनवेल महापालिकेचे शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी दिली। खरं तर आज वृक्षारोपण ही काळाची गरज आहे आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना जर यावरती विद्यार्थ्यांच्या हातून किंवा विद्यार्थ्यांच्या परिसरात वृक्षारोपण जर झालं तर हे खूप फायद्याचं ठरतं। आपल्यासोबत शिक्षणाधिकारी चव्हाण सर आहेत। सर, महत्त्वाचा मुद्दा आज दिबा पाटील या शाळेच्या ठिकाणी महापालिकाचे आयुक्त किंवा स्थानिक आमदार यांच्या हस्ते आणि तुमच्या हस्ते वृक्षारोपण झाले, काय संदेश देणार विद्यार्थ्यांना? खरं तर आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे आणि त्यामुळे पर्यावरणाचं जर आपल्याला रक्षण करायचं असेल तर आपल्याला आमच्या सगळ्या शाळांच्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम हा चालूच आहे आणि आमच्याकडे एक पेड माँ के नाम हा उपक्रम अतिशय वेगाने सुरू आहे। आज प्रत्येक विद्यार्थी आमचा एक वृक्ष लावत आहे, त्याचं जतन करणे आणि त्याची वाढ चांगल्या पद्धतीने होईल या दृष्टीने त्याचं रक्षण करण्याची सुद्धा तोच जबाबदारी घेत आहे। या माध्यमातून आजच्या बालकांना जर सवय लागली तर भविष्यामध्ये त्यांचं भविष्य चांगलं आहे, पर्यावरणामध्ये जे काही प्रदूषण होते ते कमी होईल आणि त्यांना त्याची मदत नक्कीच होणार आहे। हा उपक्रम आज माझ्या लोकनेते दिबा पाटील विद्यालयामध्ये माननीय आयुक्त महोदय, माननीय आमदार महोदय यांच्या माध्यमातून संपन्न झाला। ही खरं तर आमच्या दृष्टीने प्रेरणादायी गोष्ट आहे। पनवेल प्रेस क्लबच्या माध्यमातून अशाच पद्धतीचे उपक्रम सातत्याने राबवले जातील अशी माहिती पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेळके यांनी दिली। या कार्यक्रमासाठी रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, सल्लागार गणेश कोळी, सल्लागार संजय कदम, सचिव दत्तात्रय कुलकर्णी, कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील, सदस्य सुमंत नलावडे, सदस्य वर्षा कुलकर्णी, सदस्य लालचंद दुबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते।